आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन स्पर्धेमध्ये मायर्स MIT भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। एशियन ब्रॉडकास्टिंग रिजन यांच्या वतीने हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन 2012 ही स्पर्धा 17 ते 21 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जगभरातून चीन, जपान, इंडोनेशिया, इजिप्त इत्यादी 20 देशांचे संघ सहभागी होत आहेत। या स्पर्धेमध्ये मायर्स MITचा 25 विद्यार्थ्यांचा संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। ही स्पर्धा पूर्णतः तंत्रज्ञानावर आधारित असून जगभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये यात सहभागी होत आहेत। विशेषतः अभियांत्रिकीमधील संगणक, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान इत्यादी शाखांमधील विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात। या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मुख्य विषय हाँगकाँगमधील लोकप्रिय सण पेंगॉंग दाई घाट आहे। या स्पर्धेमध्ये एक मॅन्युअल रोबो आणि 2 ऑटोमॅटिक रोबो असे 3 रोबो आहेत। ही स्पर्धा 3 मिनिटांची असून यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता ठरणार आहे। यावेळच्या स्पर्धेसाठी मॅन्युअल रोबोटवर बसून तो चालवणे हे एक मोठे आव्हान आहे। MITच्या संघाने तयार केलेला मॅन्युअल रोबो हा इतर आंतरराष्ट्रीय संघांच्या तुलनेत सर्वात वेगवान आहे। विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेले हे रोबोट्स आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेमध्ये भारताला निश्चितच यश मिळवून देतील, अशी माहिती मायर्स MITचे संस्थापक विश्वस्त प्रकाश जोशी, सविता कुलकर्णी, साकेत येवलेकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी भैरव शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली।